कामगारांना आनंदाची बातमी. सामाजिक सुरक्षा संहिता 2020च्या अंतर्गत अनुषंगाने बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन म्हणजे आता तुम्हाला रिटायरमेंटची पगार ही चालू होणार आहे. निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा महत्त्वाचा जी.आर. 13 जुलै या दिवशी शासनाने निर्गमित करून आनंदाची बातमी म्हणजे सर्व बांधकाम कामगारांना हा आनंदाचा क्षण जो आहे या ठिकाणी बघू शकता. या क्षणी जे तुम्ही बघू शकता शासन निर्णयामध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. कारण की जे बांधकाम कामगार पात्र आहात निवृत्ती वेतनासाठी योजनेअंतर्गत जे 12,000 रुपये रक्कम मिळणार आहे दरवर्षाला, त्याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळी मुंबई अंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांकरिता त्यांच्या वयाची 60 वर्षानंतर त्यांना वर्षाला 12,000 रुपये इतके निवृत्तीवेतन अदा करण्याबाबतचा सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात येत आहे, अशी या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे. निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत पात्रता निकष वयाची अट 60 वर्षे पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग 10 वर्षे नोंदीत असलेले बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील. तुम्हाला जे आहे आता जर कंटिन्यू 10 वर्षासाठी बांधकाम कामगार तुम्ही नोंदणीकृत असणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा लाभ मिळण्याची शक्यता आहे. पती व पत्नी दोघी बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील, म्हणजे दोघांना हा लाभ मिळणार आहे, एकाला नाही दोघांना पण. पती पत्नी यांच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगारांचे पती पत्नीचे निवृत्तीवेतनकरिता पात्र राहतील. तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधित दुबार निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही किंवा दुसरा लाभ घेत असेल त्यांना हा लाभ मिळणार नाही. केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा 1948, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 1948 व कर्मचाऱ्यांचे प्रधान निधी आणि विविध तरतुदी कायदा 1952 नुसार बांधकाम कामगार निवृत्तीवेतनात पात्र राहणार नाहीत, असे दर सांगण्यात आले. निवृत्तीवेतन हे निकष प्रमाण व दर कसे असणार आहे. जे बांधकाम कामगार दर 10 वर्षाला कंटिन्यू मंडळाची नोंदणीकृत जर बांधकाम कामगार असेल त्यांना दरवर्षी मिळणारे निवृत्तीवेतन जे आहे 6,000 रुपये, असा हा लाभ 50% लाभ मिळणार आहे. 15 वर्षे जर बांधकाम कामगार कंटिन्यू लाभ घेत असेल किंवा नोंदणीकृत बांधकाम कामगार असेल 15 वर्षे कंटिन्यू, तर त्यांना 75% म्हणजे 9,000 रुपये वर्षाला हा लाभ निवृत्तीवेतन म्हणून मिळणार आहे. 20 वर्षे जर बांधकाम कामगार नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील तर 100% रुपये 12,000 रुपये यांना असा हा लाभ दर महिन्याला 1,000 रुपये, अशाप्रमाणे हा 100% लाभ 12,000 रुपये हे मिळणार आहे. मंडळाकडे जमा होणाऱ्या बांधकाम कामगाराचा उपरोक्त वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत देय निवृत्तीवेतनामध्ये कधी अथवा वाढ करणे, अटी शर्तीमध्ये बदल करणे याबाबत शासनाच्या मान्यते शासन स्तरावर घेतला जाणार आहे. कारण की या योजनेमध्ये वाढसुद्धा होऊ शकते, पैशाची वाढसुद्धा होऊ शकते. निवृत्तीवेतन लाभ मंजूर करण्यासाठीची पद्धती BOCW संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज विनामूल्य प्राप्त डाउनलोड करून घ्यावा. अर्ज नमुना प्रमाणे तुम्हाला हा ऑफलाईनप्रमाणे हा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. पण तुम्हाला 60 वर्षे कंप्लीट होणे खूप गरजेचे आहे. 60 वर्षांनंतर तुम्हाला हा लाभ 12,000 रुपये वर्षाला हा मिळणार आहे. महत्त्वाची बातमी आहे. बांधकाम कामगार योजनेतील संपूर्ण माहिती आपल्या जे आहे चॅनलवरती येत असते, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट ही मिळणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.